Hello students, today's our paper code is AVS 1102 Fundamentals of Environment Biology first. Okay, so last lecture AVS 1102 we will discussing about biological diversity of India. Okay, so what is biodiversity, their levels of diversity, biodiversity. Okay, so today we will learn about ecological types of biodiversity, then their flora, fauna, major genera, species present in biological diversity. Okay, so just first slides, just overlook. Firstly, इंट्रोडक्शन. हे सगळं आपण मागच्या वेळेस बघितलंय, व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी अँड देन इंडिया इज दी वर्ल्ड मेगा डायव्हर्सिटी कंट्री, राईट. Just overlook first slides. Then more specific, the threats are inter alia due to the following. So जे पण आपली जी बायोडायव्हर्सिटी आहे तर तिचं कन्झर्वेशन करणं खूप गरजेचं आहे. आणि जे पण सध्या ओव्हर हार्वेस्टिंग होतं आहे किंवा पोचिंग ऑफ वाईल्ड लाईफ असेल, ओके, किंवा जे पण कन्स्ट्रक्शन होतं आहे, सो ह्या सगळ्या गोष्टी बायोडायव्हर्सिटीला खूप जास्ती प्रमाणात हार्म करतात. दॅट व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी. सो आपण इथे डेफिनेशन्स बघितले होते त्याच्या. ओके, सो द टर्म बायोडायव्हर्सिटी encompasses the variety of all life forms on earth. Okay, and short definition is variety, variability between genes, species and ecosystem. जे आपण आपल्या इकोसिस्टीम मधल्या वेगवेगळ्या व्हरायटीज असतील स्पेसीज मधल्या, ओके, सो त्याचा आपण त्यामध्ये स्टडी करतो. देन लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, तर त्याच्या 3 लेवल्स आपण स्टडी केलेल्या. स्पेसीज डायव्हर्सिटी, जेनेटिक डायव्हर्सिटी अँड थर्ड वन इज ecosystem or habitat diversity, right. Then first one, species diversity, it is defined as variety of different species of living forms in given area. सो एका गिवन एरिया मधला किंवा एखाद्या स्पेसिफिक एरिया मधल्या ज्या पण डिफरंट स्पेसीज असतील, ओके, सो त्यांचे जे पण वेगवेगळे जे पण लिव्हिंग फॉर्म्स असतील, सो त्याला आपण स्पेसीज डायव्हर्सिटी म्हणतो, राईट. देन सेकंड, जेनेटिक डायव्हर्सिटी मीन्स it is defined as the variation at the level of individuals genes or the heritable variation within and between population or of organisms. जे आपण स्पेसीज असतील त्यामध्ये जे पण त्यांच्यामध्ये आपल्याला डिफरंट जेनेटिक व्हॅरिएशन बघायला मिळतं. ओके, सो दॅट इज जेनेटिक डायव्हर्सिटी. अँड थर्ड वन इज ecosystem or habitat diversity. So ecosystem is the structural and functional unit of the biosphere. ओके, सो ह्याच्यामध्ये आपल्याला जे पण त्यांचे हॅबिटॅट्स असतील, त्यांचं जे फंक्शन असेल, ओके, बायोस्फेअरवरचं, तो इकोसिस्टीममध्ये आपण त्याचा स्टडी करतो, राईट. देन सो लेट्स स्टार्ट टुडेज टॉपिक, द 10 बायोजिओग्राफी रिजन्स ऑफ इंडिया. सो आपले जे पण इंडियामधले बायोजिओग्राफिक जे रिजन्स आहेत, ओके, किंवा डिफरंट जे इकोसिस्टीमचे जे इकॉलॉजिकल टाईप्स आहेत, ओके, त्यांचं जे सेपरेशन केलेलं आहे, डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, स्पेसीज वाईज असेल किंवा क्लायमॅटिक चेंजेस किंवा त्यांचं जे पण तिथला फ्लोरा फौना, तिथल्या क्लायमॅटिक कंडिशन्स ज्या डिफरंट असतील, ओके, त्यावेळेस त्याचं बायोग्राफिक रिजन्स जे असतील किंवा इकोझोन्स जे असतील, इकॉलॉजिकल टाईप्स जे असतील इंडियाचे, ओके, सो त्यांचं जे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. सो दिस इज आवर 10 बायोजिओग्राफिक रिजन्स ऑर इकॉलॉजिकल टाईप्स ऑफ इंडिया. ओके, सो सी दिस पिक्चर अँड जे हे कलर्स दाखवले आहेत तर ते तिथले किंवा इंडियाचे तेथे डिस्ट्रीब्यूट केलेले पार्ट्स आहेत. सो फर्स्ट वन इज द ट्रान्स हिमालया, देन द हिमालया, then third one the Indian desert, semi-arid zone, western ghat, then Deccan peninsula, the Gangetic plain, northeast India, okay, then the islands and the coast. Okay, so these are the 10 biogeographic regions of India. So one by one we will discussing next lecture. Okay, so
today we will discussing about biodiversity. Okay, so benefits of biodiversity. सो आपला जो टॉपिक आहे आत्ताचा, सो बेनिफिट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर बायोडायव्हर्सिटीचे आपल्याला बेनिफिट्स काय काय होतात किंवा त्याचे युजेस काय काय आहेत. तर देअर आर टू टाइप्स ऑफ बेनिफिट्स. ओके, सो फर्स्टली कन्झम्पटिव्ह व्हॅल्यू. सो आपल्याला जे आपण कन्झम्पटिव्ह किंवा युजफुल व्हॅल्यू ज्या आहेत त्यासुद्धा मिळतात किंवा नॉन कन्झम्पटिव्ह व्हॅल्यू ज्या आहेत सो त्यासुद्धा आपल्याला बायोडायव्हर्सिटीकडून आपल्याला मिळतात यूज करण्यासाठी असेल. सो कन्झम्पटिव्ह व्हॅल्यू मीन्स ज्या आपण यूज करू शकतो किंवा आपल्याला त्या गरजेच्या आहेत. लाईक फूड असेल, ड्रिंक असेल, आपल्याला जे पण फूड पर्पजेस जे पण आपले आहेत सो ते आपल्याला सगळे आपल्या बायोडायव्हर्सिटीकडून किंवा एन्व्हायरमेंटकडून रॉ मटेरियलमध्ये मिळतात. ओके, सो आपल्याला जे पण फूड हवं असेल, ड्रिंक हवं असेल, ओके, देन फ्युअल्स असतील, सगळं आपल्याला आपल्या नेचरकडून प्रोव्हाइड होतं आहे. ओके, देन मेडिसिन्स असतील, ओके, जे पण मेडिसिनल प्लांट्स असतील त्या थ्रू आपण मेडिसिन्स क्रिएट करतो. ओके, देन बॅटर क्रॉप व्हरायटीज, ज्या पण डिफरंट क्रॉप्स असतील, क्रॉप्सचे जे व्हरायटीज असतील, ओके, सो त्या आपण आपल्याला आपल्या इकोसिस्टीमकडून किंवा आपल्या बायोडायव्हर्सिटीकडून मिळतात. सो देन इंडस्ट्रियल मटेरियल, जे पण आपल्या आताच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत सो देर आर व्हॅरियस बेनिफिट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. ओके, देन नॉन कन्झम्पटिव्ह व्हॅल्यू, रिक्रिएशन असेल किंवा एज्युकेशन अँड रिसर्च असेल, ट्रॅडिशनल व्हॅल्यूज असतील, दीज ऑल आर values or benefits of biodiversity. Okay, so there are various benefits and uses of biodiversity. Okay, so ह्या सगळ्याचा आपण जे पण आपल्याला रॉ मटेरियल मिळतंय किंवा जे पण रिन्युएबल असेल, नॉन रिन्युएबल सोर्सेस आहेत, तो ऑल आर इन्क्लुडेड इन बायोडायव्हर्सिटी, राईट. देन नेक्स्ट वन, थ्रेट्स टू बायोडायव्हर्सिटी. जे पण थ्रेट्स आहेत बायोडायव्हर्सिटीचे तर ते काय आहेत, तर देर आर टू टाइप्स ऑफ थ्रेट्स. सो नॅचरल कॉजेस असतील किंवा अँथ्रोपोजेनिक कॉजेस असतील. सो ह्युमन बायोडायव्हर्सिटीला कशा प्रकारे हार्म करतोय किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी बायोडायव्हर्सिटीला नॅचरली असतील किंवा अँथ्रोपोजेनिक ज्या पण ॲक्टिव्हिटीज असतील सो त्याच्यामुळे तिथल्या ज्या पण स्पेसीज असतील, प्लांट स्पेसीज असतील, ॲनिमल स्पेसीज असतील, ओके, सो त्या सगळ्या डिस्टर्ब होतात ते. ओके, फर्स्टली नॅचरल कॉजेस, सो नॅरो जिओग्राफिकल एरिया. ओके, सो देन लो पॉप्युलेशन, जे पण नॅचरल कॉजेस होतात ते लाईक लँडस्लायडिंग असेल किंवा हेवी रेन असेल, फ्लड असेल, ओके, देन लाईटनिंग असेल, ओके, देन व्हॅरियस टाईप्स ऑफ डिझास्टर, नॅचरल डिझास्टर, व्होल्कॅनोज असेल किंवा सुनामी असेल. ओके, दीज ऑल आर दी नॅचरल कॉजेस ऑर नॅचरल डिझास्टर्स. ओके, सो त्यांच्या थ्रू जे पण वेगवेगळे कॉजेस क्रिएट होतात ते. ओके, नॅरो जिओग्राफिकल एरिया असेल, देन लो पॉप्युलेशन असेल, सो एखाद्या एरियामध्ये फ्लड आला आहे किंवा सुनामी आली तर तिथले जे पण बऱ्यापैकी जे ॲनिमल स्पेसीज असतील, प्लांट स्पेसीज असतील, इन्क्लुडेड ह्युमन बिंग्स, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिम्स, सगळ्याला त्याचा हार्म होतो आहे. ओके, तिथलं जे पण पॉप्युलेशन रेट आहे तर तो डिक्रीज होतो आहे. नॅरो जिओग्राफिकल एरिया असेल, देन लो ब्रीडिंग रेट असेल, ओके, त्यांचा जो पण रिप्रोडक्शनचा जो रेट असेल, ओके, दॅट मीन्स त्यांचा जो पॉप्युलेशन रेट आहे तर तो ऑफकोर्स डिक्रीज होतो आहे. देन नॅचरल डिझास्टर, जे पण नॅचरल डिझास्टर्स होतात, ओके, सो ते सगळे बायोडायव्हर्सिटीला हार्म करतात ते किंवा कॉज करतात. दीज ऑल आर नॅचरल कॉजेस हार्म टू अवर बायोडायव्हर्सिटी. किंवा तिथला जो पण ज्या पण सगळ्या स्पेसीजचा किंवा डिफरंट स्पेसीज आहेत सो ते एक्सटिंक्ट करतात ते. ओके, देन सेकंड वन अँथ्रोपोजेनिक कॉजेस. सो जे पण ह्युमन बिंग्स थ्रू ज्या ॲक्टिव्हिटीज होतात ते सो त्यांचासुद्धा कॉज बायोडायव्हर्सिटीला खूप जास्ती प्रमाणात होतो. ओके, लाईक हॅबिटॅट मॉडिफिकेशन असेल किंवा ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ सिलेक्टेड स्पेसीज असेल किंवा इनोव्हेशन बाय एक्झॉटिक स्पेसीज असेल. ओके, सो
जे पण प्रत्येक गोष्टीचा ह्युमन अतिरेक करतोय किंवा कन्स्ट्रक्शन असेल किंवा इंडस्ट्रियलायझेशन असेल, डिफॉरेस्ट्रेशन असेल किंवा अदर ज्या पण ह्युमन्सकडून घडणाऱ्या ज्या पण ॲक्टिव्हिटीज आहेत, तर त्याचा त्या इकोसिस्टीममधल्या किंवा बायोडायव्हर्सिटीमधल्या स्पेसीज असतील, प्लांट स्पेसीज असतील, ॲनिमल स्पेसीज असतील, ओके, किंवा अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे पण असतील, तर त्यांच्यावर त्याचा हार्म होतोय किंवा त्यांच्यावर त्याचा कॉज होतोय, राईट. देन पोल्युशन असेल, देर आर व्हॅरियस टाइप्स ऑफ पोल्युशन. सॉइल पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, ओके. देन these all are टाइप्स ऑफ पोल्युशन्स. तर ह्या पोल्युशनचा ऑफकोर्स जे पण फॉरेस्ट असतील किंवा ऑल जे टाइप्स ऑफ इकोसिस्टम्स असतील, सो त्यांच्यावर त्याचा परिणाम होतोय किंवा इम्पॅक्ट होतोय खूप जास्ती प्रमाणात. त्याच्यामुळे ज्या पण रेअर होत चाललेल्या स्पेसीज असतील किंवा कमी होत चाललेल्या ज्या पण स्पेसीज असतील, तर त्या पूर्णपणे नाहीशा होतील किंवा एक्सटिंक्ट व्हायला लागल्यात, ओके. किंवा खूप जास्ती प्रमाणातलं जे पोल्युशन होते, सो त्याच्यामुळे वेगवेगळे डिसीजेस क्रिएट होतात ते, ओके. सो ते जे ॲनिमल स्पेसीज असतील किंवा प्लांट स्पेसीज असतील, तर त्या सगळ्याला हार्म करतात ते, ओके. देन हंटिंग असेल, सो हंटिंगमुळे सुद्धा ज्या पण वेगवेगळ्या स्पेसीज असतील, ॲनिमल स्पेसीज वगैरे, सो त्यासुद्धा एक्सटिंक्ट होत चालतात. देन ग्लोबल वॉर्मिंग असेल, क्लायमेट चेंज असेल, these all are created by humans or anthropogenic activities. Then agriculture असेल, domino effect असेल, ओके. सो these all are human made activities. तो ह्या सगळ्यामुळे बायोडायव्हर्सिटीला खूप जास्ती प्रमाणात हार्म होतोय, ओके. सो जे पण ह्युमनचं जे वाढतं पॉप्युलेशन असेल किंवा त्यांनी केलेलं जे पण जास्ती प्रमाणातलं कन्स्ट्रक्शन असेल किंवा फॉरेस्टचं जे पण ते कटिंग करतात ते जास्ती प्रमाणात, तर ह्या सगळ्यामुळे त्या स्पेसीज नाहीशा होत चाललं ते, ओके. देन रिसेंट इशू ऑन बायोडायव्हर्सिटी. सो आत्ताचे जे पण बायोडायव्हर्सिटीचे इशू आहेत, तर ते कुठले कुठले आहेत. Some 75% of the genetic diversity of crop plant been lost in the past century. तर 75% ज्या पण जेनेटिक डायव्हर्सिटी असतील क्रॉप्समधल्या, तर त्या लास्ट जे पण मागचा काळ आहे, लॉस्ट इन द पास्ट सेंचुरी, ओके. 75% genetic diversity of crop plants. Then some scientists estimate that as many as 3 species per hour are going extinct and 20,000 extinctions occur each year, okay. तर अशा प्रकारे 20,000 ज्या पण स्पेसीज आहेत, ओके, सायंटिस्ट जे स्टडी करतात ते सध्या, तर 20,000 स्पेसीज ज्या आहेत, तर त्या एक्सटिंक्ट झाल्या आहेत किंवा नाहीशा झाल्या आहेत. रफली 1/3 of the world coral reef system have been destroyed or highly degraded. सो जे पण ॲक्वॅटिक इकोसिस्टीममधले कोरल रीफ जे आहेत, सो ते सुद्धा हायली डिग्रेडेड होत चाललेत, ओके. देन अबाउट 24% ऑफ मॅमल्स अँड 12% of bird species are currently considered to be globally threatened. तर ज्या पण 24% मॅमल्स असतील, ओके, जे पण आपण त्यांना सस्तन प्राणी म्हणू शकतो. देन 12% ऑफ बर्ड स्पेसीज आर करंटली कन्सिडर्ड टू बी ग्लोबली थ्रेटेंड. Then more than 50% of the world wetlands have been drained and population of inland water and wetland species have declined by 50% between 1970 and 1999. So wetland means जे पण एखादी ॲक्वॅटिक सिस्टीम असेल आणि त्याच्या साईडचा जो पण असणारा एरिया असेल, ओके, सो त्याला आपण वेटलँड इकोसिस्टीम म्हणतो. ॲक्वॅटिक इकोसिस्टीमसुद्धा आणि जी पण टेरेस्ट्रियल इकोसिस्टीमसुद्धा असेल किंवा लँड इकोसिस्टीम असेल तिथे, सो त्या दोन्हीच्या मिक्सचरला आपण वेटलँड इकोसिस्टीम म्हणतो, ओके.
सो द एक्झाम्पल ऑफ mangrove ecosystem. Okay, then conservation of biodiversity. सो आपण आपल्या बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन कसं करू शकतो किंवा का गरजेचं आहे आपल्या बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन? बिकॉज जे पण आपल्याला ज्या पण आपल्याला युजफुल व्हॅल्यूज आहेत किंवा युजफुल आपल्याला जे पण मटेरियल मिळतं आहे नेचरकडून, ओके, किंवा जे पण वेगवेगळ्या स्पेसीज आहेत, ॲनिमल स्पेसीज असतील, प्लांट स्पेसीज असतील, ओके, जे आपण मेडिसिनल प्लांट स्पेसीज असतील, तर त्या सगळ्या एक्सटिंक्ट होत चालल्यात. ओके, सो दॅट्स वाय आपल्याला आपल्या बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो फर्स्टली बायोडायव्हर्सिटी इन्व्हेंटोरीज. ओके, सो जे पण आपली बायोडायव्हर्सिटी आहे आपल्याला त्याचं जी पण बायोडायव्हर्सिटी आहे तर त्याची यादी करायला हवी, किंवा जे पण आपला फ्लोरा फौना असेल तर त्यांचं लिस्ट बनवून आपल्याला बघायला हवं. ओके, सो की आपल्या ज्या पण जे सध्या सायंटिस्ट आहेत तर ते त्यावर स्टडी करतात ते, जसे की आपण आत्ता जे पण आत्ताचे इश्यूज आहेत बायोडायव्हर्सिटीचे त्यामध्ये बघितलं आपण की किती प्रकारच्या किंवा किती % स्पेसीज असतील तर त्या एक्सटिंक्ट होत चालल्यात. देन कन्झर्विंग बायोडायव्हर्सिटी इन प्रोटेक्टेड हॅबिटॅट्स. ओके, सो फर्स्टली इन सिटू कन्झर्वेशन. सो in situ and ex situ conservation. So in situ conservation means the process of protecting an endangered plant or animal species in its natural habitat is commonly known as in situ conservation. Okay, so हे जे पण in situ conservation means ज्या पण एंडेंजर्ड होत चाललेल्या स्पेसीज असतील, ओके, सो त्यांना प्रोटेक्ट करून त्यांना हवं तसं नॅचरल त्यांचं हॅबिटॅटला किंवा त्यांना हवं तसं तिथे क्लायमॅट क्रिएट करून आपण त्या ॲनिमल्सला तिथे प्रोटेक्ट करू शकतो. ओके, सो दॅट इज इन सिटू कन्झर्वेशन. अँड एक्स सिटू कन्झर्वेशन मीन्स एक्स सिटू कन्झर्वेशन इज दी रिलोकेशन ऑफ endangered or rare species from their natural habitat to protect areas equipped for their protection and preservation. सो ज्या पण इंडेंजर्ड होत चाललेल्या किंवा रेअर होत चाललेल्या ज्या स्पेसीज असतील, ओके, किंवा बाहेरून आलेल्या ज्या स्पेसीज असतील तर त्यांना हवं तसं तिथे वातावरण क्रिएट करून किंवा त्यांना हवं तसं क्लायमॅट किंवा त्यांच्या ज्या नॅचरल हॅबिटॅट्स आहे तर त्यांना हवं तसं तिथे क्लायमॅट क्रिएट करून त्यांचं प्रोटेक्शन आणि प्रिझर्वेशन करायला हवं. ओके, so these all are in situ and ex situ process. So ex situ process means the examples seed bank असेल, gene bank, then pollen bank, DNA bank असेल. Okay, so seed bank means a seed bank stores seeds to preserve genetic diversity, hence it is a type of gene bank. Okay, then gene bank means gene banks are a type of biodiversity or biorepository which preserve genetic material. And then pollen bank are used to store pollen grains for a short as well as very long period of time in a variable or viable condition. Short term storage of pollen grains. Okay, and then GNA, then preserve the GNA. Okay, DNA. सॉरी, सीड बँकमध्ये जे पण एक्सटिंक्ट होत झालेले जे प्लांट्स असतील, ओके, सो त्यांच्या ज्या सीड्स असतील आपण त्याला त्या कंडिशनला प्रिझर्व करून ठेवू शकतो. देन जीन बँकमध्ये जे पण जेनेटिक मटेरियल असेल तर त्याचं आपण प्रिझर्वेशन करू शकतो. देन पोलेन बँक असेल तिथे आपण पोलेन्स ग्रेन्स जे असतील सो त्यांचं आपण प्रिझर्वेशन करू शकतो. देन DNA बँक असेल. ओके, सो दीज ऑल आर इन सिटू अँड एक्स सिटू कन्झर्वेशन मेथड. देन जे पण झू असतील किंवा नॅशनल पार्क्स असतील, ओके, सो तिथे आपण जे पण एक्सटिंक्ट होत चाललेले किंवा जे पण डिफरंट टाईप्स ऑफ ॲनिमल्स असतील, प्लांट स्पेसीज असतील, ओके, किंवा त्यांचा जो प्रोटेक्टेड एरिया असेल तर तिथे आपण त्यांना
त्यांचं कन्झर्वेशन करू शकतो किंवा त्या ॲनिमल स्पेसीज जे आपण असतील तर त्यांचं प्रोटेक्शन करू शकतो. ओके. देन नेक्स्ट वन, रिस्टोरेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी, देन इम्पार्टिंग ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशन. ओके. सो जे पण बायोडायव्हर्सिटी आहे तर त्याचा रिस्टोरेशन केलं पाहिजे. देन इम्पार्टिंग एन्व्हायरमेंटल एज्युकेशन. ओके. सो इनॅक्टिंग, स्ट्रेटनिंग अँड इन्फोर्सिंग एन्व्हायरमेंटल लेगिस्लेशन. सो जे पण आपलं जे एन्व्हायरमेंट आहे किंवा एन्व्हायरमेंट लेगिस्लेशन आहे, ओके, त्यांचे जे पण वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत, जे पण त्यांनी काढलेले ॲक्ट्स आहेत एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनसाठी, सो त्या सगळ्याचं जे पण प्रोटेक्शन केलं पाहिजे किंवा त्याचं पालन केलं पाहिजे. ओके. देन पॉप्युलेशन कंट्रोल असेल, जे पण वाढतं सध्याचं पॉप्युलेशन आहे ज्यामुळे वेगवेगळे जे पण कॉजेस क्रिएट होतं ते लाईक कन्स्ट्रक्शन असेल, डिफॉरेस्ट्रेशन असेल. ओके. सो त्यामुळे जे पण पॉप्युलेशन आहे तर ते कंट्रोल केलं पाहिजे. ओके. देन रिवायविंग द ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस, जे आपण ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस आहे तर त्याचं रिवायविंग केलं पाहिजे. त्याच्या थ्रू कुठलाही हार्म इकोसिस्टमला किंवा बायोडायव्हर्सिटीला झाला नाही पाहिजे. ओके. देन कंट्रोलिंग अर्बनायझेशन असेल, जे पण वाढतं अर्बनायझेशन आहे तर ते कंट्रोल केलं पाहिजे. देन कन्झर्वेशन थ्रू बायोटेक्नॉलॉजी. ओके. बायोटेक्नॉलॉजी किंवा जे पण जैवतंत्रज्ञान आहे सो त्याचं पण यूज करून आपण कन्झर्वेशन करू शकतो आपल्या बायोडायव्हर्सिटीचं. ओके. जे पण वेगवेगळ्या ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस आहेत तर त्यामध्ये आपण जे पण पेस्टिसाइड्स यूज करतो, हर्बिसाइड्स यूज करतो. ओके. सो त्यांचा कमीत कमी यूज केला पाहिजे जेणेकरून की अदर ॲनिमल्सला त्याचा कुठल्याही प्रकारचा हार्म होणार नाही. ओके. सो दीज ऑल आर दी टेक्निक्स ऑर इन्व्हेंटरीज ऑफ conservation of biodiversity. Okay. So biodiversity conservation, see the picture. Firstly, there are two types, in situ and ex situ. So in situ मध्ये there are also three parts, sacred grove and lakes, then biosphere reserve and national park, wildlife sanctuaries. Then sacred grove means जे पण एक कन्सेप्ट आहे की एखादा जो पण एरिया असेल तर तो पवित्र मानून तर त्याला सॅक्रेड ग्रूव्ह असं नाव दिलं जातं जेणेकरून की त्याचं प्रोटेक्शन व्हावं त्या एरियाचं. ओके. सो पूर्वीपासूनची ही जी चालत आलेली एक प्रथा आहे. ओके. सो त्याला आपण सॅक्रेड ग्रूव्ह नाव दिलेलं आहे. सो तिथे जे पण प्रोटेक्ट झालेला जो एरिया आहे किंवा जो प्रिझर्व केलेला एरिया आहे किंवा ज्याला सॅक्रेड ग्रूव्ह असं नाव दिलेला जो एरिया आहे तर त्या थ्रू सुद्धा तिथले जे पण ॲनिमल स्पेसीज असतील, प्लांट स्पेसीज असतील, ओके, तर त्यांचं प्रोटेक्शन केलं जातं. देन नेक्स्ट वन, बायोस्फिअर रिझर्व. तर जे पण आपला बायोस्फिअर आहे किंवा लँड एरिया आहे सो तिथे सुद्धा जे पण रिझर्व केलेले जे एरियाज आहेत